अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। शहराच्या मध्यवस्तीत एसजी विद्यालय परिसरातील अस्वच्छतेच्या समस्येकडे रोखोक मराठी न्यूजनी व स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी लक्ष वेधल्याने अखेर नगरपालिकेला जाग येत तातडीने स्वच्छता मोहीम राबवली। शाळेच्या परिसरात सांडलेले सांडपाणी, कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे विद्यार्थी आणि नागरिक त्रस्त झाले होते। ही गंभीर बाब रोखोक मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून ठळकपणे उचलून धरली गेली। बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण परिसरात स्वच्छता करून सांडपाणी व कचरा हटवला। या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत रोखोक मराठी न्यूजचे आभार मानले। मात्र ही केवळ तात्पुरती कारवाई न राहता नियमित स्वच्छता व्हावी आणि अशी स्थितीची पुनरावृत्ती टळावी अशी स्पष्ट मागणी स्थानिकांनी केली आहे। नगरपालिका प्रशासनाने देखील परिसर स्वच्छ ठेवण्याचे आश्वासन दिले असून पुढील काही दिवस परिसरावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती दिली आहे। काल नगरपालिकेला जे आव्हान केलं किंवा हे कचरा आणि नगरपालिकेचे दालनात आणून टाकू, काल जी बातमी लागली त्याचं नगरपालिकेने किंवा त्या कर्मचाऱ्यांनी दखल घेतली व या ठिकाणी कचरा साफ करायला गाडी पाठवली, माणसं पाठवले। पण हा पर्याय नाही, कचरा उचलणं हा पर्याय नाही। या ठिकाणी नगरपालिकेने काहीतरी ठोस पावलं उचलले पाहिजे। या ठिकाणी सुशोभीकरण म्हणजे कंपाऊंड बांधून सुशोभीकरण केलं पाहिजे। नाही तर माग या ठिकाणी गट्टू मंजूर झालेले, नगरपालिकेने ती गट्टू बी अजून टाकलेलं नाही। म्हणजे ते गट्टू गेले कुठं? परत त्याच्यानंतर इथं सुशोभीकरण केलं किंवा हा पर्याय असं राहील का कंटिन्यू कायमस्वरूपी हा प्रश्न मार्गी लागला जाईल। नगरपालिकेने दखल घेतली बातमीची आणि त्यांनी या ठिकाणी माणसं पाठवले। मी नगरपालिकेचे आभार मानतो।